नमस्कार, तुम्ही पळयतात आरडीएक्स गोवाचे कोंकणी खबराचित्र आणि हांव आसा तुमच्या सांगाताक स्नेहा सुतार। तर सुरवातेक पळोवया गोंयच्यो कांय मुखेल खबरो। अंदूच्या 44व्या इफ्फीचे हॉलिवूड अभिनेत्री सुझान सरडन हांचे हस्तुकी जातले उक्तावण। दाबोळीच्या नव्या टर्मिनल इमारतीचे डिसेंबराचे 3 वेर उक्तावण। आमदार माविन कुदिनोन दिल्या माहिती। आणि लोकसभा वेंचणुके खातीर दक्षिणेचे आणि उत्तरेचे मेळून 8 नावां धाडटले दिल्लीक सुभाष शिरोडकार। आणि आता खबराचित्र विस्तारान। अंदूच्या इफ्फीन पयलेच फावट नोबेल पुरस्कार विजेत्याचेर 2 चित्रपट प्रदर्शित करतले। तशेंच जीवन गौरव पुरस्कार झेक दिग्दर्शक जिरी मेंझेल हांका जाहीर जाला। भारतीय सिनेमाक 100 वर्सां पुराय जाल्ल्यान हो खास पुरस्कार जाहीर केला। अंदूच्या 44व्या इफ्फीचे उक्तावण हॉलिवूड अभिनेत्री सुझान सरडन हांच्या हस्तुकी जातले। ईशान्य भारतांतल्या चित्रपटाक पयलेच फावट प्राधान्य दिल्ले आसून अफगाणिस्तानाचे दिग्दर्शकान निर्मिती केल्लो चित्रपट इफ्फीन आसतलो। समारोप सुवाळ्याक मिशेल यो मलेशियन अभिनेत्री उपस्थित आसतली अशी माहिती इफ्फीचे संचालक शंकर मोहन हांणी दिल्या। पणजेच्यान संजय मनोरीचो रिपोर्ट। सेरेमनी में इफ्फी के जो चीफ गेस्ट है वो तो आपको पता है, हॉलीवुड के जाने माने एक्ट्रेस है सूजन सैरंडन। उन्होंने तकरीबन 100 फिल्मों से ज़्यादा हॉलीवुड में किया है और 5 बार उनको ऑस्कर एकेडमी का नॉमिनेशन भी मिला है। और एक हॉलीवुड फिल्म थी डेड मैन वॉकिंग, इसके लिए उनको ऑस्कर भी मिला है। तो और यूनिसेफ के बहुत जाने माने ब्रांड एम्बेसडर है पीस के लिए और बहुत बड़े सोशल एक्टिविस्ट भी हैं। तो ये होंगे आपके चीफ गेस्ट ओपनिंग फंक्शन के लिए। तो इसके अलावा गेस्ट ऑफ ऑनर के हिसाब से कई लोग होंगे। तेहरान से मजिद मजीदी है, फिर भारत से कई ऐसे जाने माने हस्तियाँ हैं, आशा भोसले है, रेखा है, अनिल कपूर साहब है। तो इस तरह से कई लोग हों जो ओपनिंग फंक्शन के लिए हैं। फिर मेनली हमारे ओपनिंग फंक्शन में जूरी का इंट्रोडक्शन होगा। उसके बाद फिर ये गेस्ट को इनवाइट किया जाएगा डायस पे, और फिर इस इंट्रोडक्शंस के बाद एक छोटा सा कल्चरल प्रोग्राम होगा जो बिरजू महाराज साहब ने क्यूरेट किया है। और उसके बाद आपकी ओपनिंग फिल्म होगी। लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड में इस साल, जैसे कि पिछले 2 साल में हमने ये दोबारा शुरू किया लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड, इस साल चेक रिपब्लिक के जेरी मेंजल साहब हैं जिनको ये सबसे बड़ा अवार्ड दिया जाएगा, जिसमें 10 लाख रुपए का कैश भी है और सर्टिफिकेट भी है। तो ये अवार्ड 2011 से हमने दोबारा इसको शुरू किया है। मेरे ख्याल में 2011 में हम लोगों ने फ्रांस के बर्ट्रैंड तबेगियन को दिया था। पिछले साल 2012 में हमने क्राइस्ट ऑफ जानूसी को दिया था ये अवार्ड पोलैंड से, और इस साल जेरी मेंजल साहब को दे रहे हैं। तो ये हमारे जो दादा साहेब फाल्के अवार्ड है इंडियन सिनेमा पे, उसके मुकाबले में ये अवार्ड इंटरनेशनल सिनेमा में दिया जाता है। बन रहा है ओपनिंग फंक्शन के लिए, उसमें रोज़ शाम को तकरीबन आधे घंटे का और 45 मिनट का रोज़ उनके परफॉर्मेंसेस होंगे। उसका जो इनाग्रेशन है वो 22 तारीख को रखा है। क्लोजिंग फंक्शन के लिए आपका मिशेल यो चीफ गेस्ट है, जो 2011 में यहाँ आई थी। उनकी फिल्म थी दी लेडी, हैंग स्वी के लाइफ पे जो बायोपिक बनाया था, तो वो 2011 में क्लोजिंग फिल्म के तहत यहाँ आई थी, और इस साल वो क्लोजिंग फंक्शन में चीफ गेस्ट होगी। और उसकी एक फिल्म है जो उन्होंने प्रोड्यूस किया, जिसके एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर है पद यात्रा करके। तो 29 को यहाँ होंगे, 29 शाम को वो फिल्म दर्शाया जाएगा, और शायद 29 को या 30 को सुबह उनकी प्रेस कॉन्फ्रेंस होगी और शाम को। दाबोळी विमानतळ प्राधिकरणाक नव्यान बांदिल्ले टर्मिनल इमारतीचे उक्तावण डिसेंबराचे 3 तारखेर जातले। तशेंच 10 दिसां भितर तो पुरायपणान कार्यरत जावपाक जाय अशी सुचोवणी सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयान केल्ले आसून 13 डिसेंबर मेरेन टर्मिनल लोकां खातीर उक्ते जातले अशी माहिती दाबोळीचे आमदार माविन कुदिनो हांणी दिल्या। वास्कोच्यान किरण बोरकराचो रिपोर्ट। 3 तारखे न्यू एअरपोर्ट टर्मिनल जे आसा तेजे इनॉग्रेशन आसा 1 वराचेर, आणि युनियन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रींचो इन्स्ट्रक्शन अशें आयला
सॉफ्ट ओपनिंग केले म्हूण जायना 3 तारखे 10 दिसां भितर फुल्ली ऑपरेशनल जावपाक जाय न्यू टर्मिनल आनी म्हणजे बाय 13th डिसेंबर न्यू टर्मिनल विल बी फुल्ली ऑपरेशनल. आता थोडे हे आसता हिचीज आसता हिचीज एंड ग्लिचीज जे आमी म्हणटा न्यू येदे व्हडले एअरपोर्ट जेन्ना इनॉग्रेट जाता बट आय थिंक ऑल दॅट विल बी सॉल्व बाय एंड ऑफ डिसेंबर आनी न्यू इयरा तुका न्यू एअरपोर्ट मेळटलो. आपले एअर बेस गोंयान वाडोवपाक मेळना तांकां बरे भाशेन खबर आसा. तेंचे सी बर्ड कारवार आसा आनी जेन्ना बेलगाम तेणी इतलो जमीन घेतलेली आसा दिस इज अ क्लियर सिग्नल that the expansion of air wing of Navy will take place in Belgaum. So कोणे भिवपाची गरज ना. इनफॅक्ट नेव्ही हांगा ऑपरेशन घडी आपले फुडाराक घडी कमी केल्या वयल्यान आमकां आनी स्लॉट मेळटले आनी आख्खे दिसभर एअरपोर्ट चलोवपाक मेळटलो. सो दाबोलीम एअरपोर्ट बंद करपाचो बंद जावपाचो प्रश्नूच येयना. लोकांनी बेश्टे हें आयकून घेवपाचें न्हू आनी जेन्ना हांव आमदार आसा एवरी स्टेप रिगार्डिंग द एअरपोर्ट हांवूय मॉनिटर करता तुमचो प्रतिनिधी म्हणून कित्याक दाबोलीम आमची कॉन्स्टिट्युएन्सी जावन आसा. एअरपोर्ट आमी कशें बंद जावपाक दितले हें शक्यच ना. लोकसभा वेंचणुकेची तयारी काँग्रेस पक्षान सुरू केली असून दक्षिणेचे 4 आणि उत्तरेचे 4 अशा उमेदवारांची नावां दिल्लीक धाडून दितले अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. ही सगळी नावां मुखेल आशिल्ल्यान काँग्रेस पार्टी अर्ज बिन मागोवचे नात अशें तांणी मुखार सांगला. पणजेच्यान संजय मोनोलीचो रिपोर्ट. नाव आम्ही घेतली आसात मुखाल्ल्या एक 15-20 म्हणजे महिने मंथ एंड साधारण अशी नावां फायनल करून आम्ही दिल्लीक धाडटले. अर्ज मागूची ना पूण साधारण अशी एक नावां कळटात प्रॉमिनंट कॅन्डिडेट्स कोण आसा म्हणटा ते तर दोन्ही सायडीन साधारण अशी एक 4 नावां घेऊन आम्ही नावां धाडून घेतले. आणि आता घेऊया एक लहानसा व्यावसायिक विसव. जी फुलां काल देवाच्या पांयाकडे आशिल्लीं त्या फुलांनी आज तूं त्याच देवाची भुंय भाट्टा. उदकान उडयल्लें प्लास्टीक आमच्यो दर्यादेगो पळय कितले बुरश्यो करता. येताना देवाक चांगलेले पिका राखतलो. कुडी येताना देवाक चांगलेले पिका राखतलो. Under Goa Non-Biodegradable Garbage Control Act 1996, littering of public places with garbage shall be punished with imprisonment for a term of which may extend to a month or with fine which may extend to ₹5,000 or with both. Persons in possession of unlabeled and or plastic carry bags less than 40 microns shall be prosecuted under Environment Protection Act 1986. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळटलो. Presenting Goa's biggest family restaurant and bar. A well-defined ambiance that suits every age. Serving authentic Goan and multi-cuisine. A perfect place to celebrate every remarkable moment. Your all-time hunger satisfied here. Casa Bosco, above Cafe Porcelain, near National Theatre, Panaji, Goa. Lucky Enterprises Wholesale and Retail Shop. Designer sarees, designer salwar kameez, salwar suits, kurti, leggings, nighty and cotton collection. Shop number 1 and 2, Sweet Home Symphony, near New Railway Bridge, Margao, Goa. Contact 9158057860, 9673497222. Lucky Enterprises. Uncle's Kitchen, Chinese and multi-cuisine restaurant and lounge bar, serving Mumbai since 1987.
Now coming to Goa at Amonkar's Miramar, Uncle's Kitchen. सोबीत दिसचें अशें कोणाक दिसना. भांगार सोबीत काय वाडयता. भांगार आनी रुप्या वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स, कदम बस स्टँड, पणजे. भांगार म्हारग जाला? घेवं नाकात. गोल्ड प्लेटेड कांकणां, पाटली, पिचोडी तोडे घेयात. वैभव ज्वेलर्स, साळकार ज्वेलर्सा सामकार, कदम बस स्टँड, पणजे. हांगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतयाय मेळटा. एकदा येयात आणि धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. विसवा उपरांत तुमकां येवकार. एसजीपीडीएन मार्केटांत वचून संबंधीत सुवातेची पळोवणी करून लोकांची मागणी आयकून घेतले अशें दक्षिण गोंय एसजीपीडीएचे अध्यक्ष राजन नायक हांणी सांगला. जाल्यार लोकांनी ती सुवात क्रिस्तांव भावाचे धर्मीक थळ उबारपाक जाय अशी मागणी केल्या. मडगांवच्यान मंदार नायकाचो रिपोर्ट. पेंडर्स आयले, तांचो लिडर आयलो, एडवोकेट अनाकले वेगश, रिजनल डे आयलो एमएलए, आनी आतां आमी तांचे मागीर ते वचून इन्स्पेक्शन करपाक गेलो. तांगेलें कितें म्हणटा आयकुपाचें आनी आज सॉल्व करपाचें गेलो. सांजचें इन्स्पेक्शन आसतलें. तेंचे अजूनय आहा की एसजीपी ही जी सुवात मोडल्या ना ते सॉल्व जाता. तांणी सांगलें आमकां, आमी तांकां सांगलें कितें जालें म्हणून तें. तातूंत आमी इनवॉल्व ना. तातूंत कलेक्टर सुप्रीम कोर्टाची ताणें आपल्याला हें केलां. तातूंत आमी फक्त कलेक्टराक सांगिल्लें असोच इश्यू आसा म्हणून. त्या प्रमाणे कलेक्टरान हें केलें. फक्त तांकां सपोर्ट घेतला आमचो मेंबर सेक्रेटरीचो, इतलें. बाकी आमी तातूंत इनवॉल्व ना मोडपा बिडपाक तातूंत. आतां ताजेर आमकां ताणें 2-3 ऑप्शन दिल्यात. ते आमी एक्चुअली थंय इन्स्पेक्शन करतले आनी सॉल्व करतले. आनी ताजेर ते रेडी जावन ते गेले. आणि ह्या पळय सिंबल्स ऑफ हिंदू रिलीजन आणि मुस्लिम रिलीजन ते एक काडून दिता म्हणून आमगेर एकच डिमांड आहा. गराज जे बांदला तो जागो आमकां दवरिल्लो. ते गराज फुडें आहा थंय आमकां आमगेले रिलीजियस सिंबल्स दवरपाक जाग दिवचे म्हणून. ते सांजची खंय सायट इन्स्पेक्शन येता आनी मागीर तेजे नंतर आमकां निकाल दितले. प्रायवेट प्रॉपर्टी सुप्रीम कोर्ट हाडनाक म्हणून Supreme Court is on the public places, on the roads, on the open spaces by the side of the roads. They are not in the open space where the land has been developed. When land is developed and open space is kept, when land is developed and open space is kept, that is kept for the benefit of those who buy the units within the developed area, or who are living or doing business in that developed area. So therefore, saying that it's an open space, therefore we have removed it, has no meaning at all. They have neither applied their mind nor have thought what they are doing. This action is totally absurd, illegal and high-handed. And therefore we condemn it with all our might. And we demand that it should be restored, otherwise we will take action which we think is appropriate. And to find a suitable solution, the solution has to be legally tenable and a permanent one. It can't be open to further reviews. So, एक everlasting, long-lasting solution करपाक we will have a joint inspection. फाटल्या 2 वर्सांनी मुखेलमंत्र्यान पणजे खातीर कांयच करूंक ना आनी आपणाकूय कांयच मदत करूंक ना अशें पणजेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो हांणी सांगला. कितले फावटी पत्रां धाडून लेगीत मुखेलमंत्र्यान कसलोच प्रतिसाद दिलो ना म्हूण तिडक उक्तायल्या. महापालिकेक घर पट्टींतल्यान जो निधी येता तो निधी कामगारांक पगार दिवपाकूच पावना अशें तांणी फुडें सांगला. तशेंच इफ्फीचो पणजेकारांक कसलोच फायदो मेळना अशें सांगून तांणी सरकाराचेर फोग काडला. पणजेच्यान गौतम शिरोडकराचो रिपोर्ट. फाटीं सांगलेलें आसा की पणजेच्या लोकांक इफ्फीचो कसलोच फायदो ना. एक नव्या पेक्षा पणजे लोकांक फायदो ना. फायदो म्हणटा तो फकत ते भेलपुरी खावपाचे फुटपाथेचेर. कोण बेनिफीट करता ते मेंबर्स ऑफ द ESG, ऑल फिल्म प्रोड्युसर्स, एक्टर्स, डेलिगेट्स कोण येता न्हू, आमचे गोंयचे पणजे लोकांचे टॅक्स आमी फारीक करता तितूंतल्यान तेंपी एंटरटेनमेंट जाता. हे इफ्फी पळय म्हणटा न्हू वर्सान एक फावट येता.
आमचो सेंट्रल गव्हर्मेंट दिल्लीचो पयशे धाडटा, इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ते कोट्यांनी पयशे धाडटा आनी ताका लागून हे मेन रोडार पेंटींग चलता, क्लिनींग चलता. हांव कितें सांगता, इफ नाशिल्लें जाल्यार हे पेंटींग आनी चलपाचें न्हू. आमचो MLA आनी चीफ मिनिस्टर कितें करता, आजून पसून आतां 2 वर्सां जावंक येतलीं डिसेंबरान, कितें तेणें पणजे केल्लें म्हाका दाखोवन दिचे. तोय कोन्ना आनी म्हाकाय तो हेल्प करना. कितके बरी ताका मेवलो, ताका लेटर धाडली म्हाका मदत करची म्हणून, कांयच जायना. पूण देवाचे कृपेन हांव म्हाजें बारीक बारीक सगळें क्लिनिनेस ड्रायव करता. म्हाजें डेव्हलपमेंट चड करूंक जायना, कित्याक पयशे येता. आमकां 1,25,00,000 म्हयन्याक जाय फकत सॅलरी फारीक करपाक, कित्याक 6 पे कमिशन जाल्लें आसा. आमकां 14 ते 15 कोटी हावस टॅक्स येता वर्साक. ते हावस टॅक्स देखून पावना सॅलरी फारीक करपाक स्टाफाची. ऑक्ट्राय देखून आमकां आतां मेवना. हांव कितें म्हणटा, हांवें कशें चलोवचें. CM फकत ब्रिजी आनी ब्रिजी एनावन्स करता. पणजे ब्रिज एनावन्स करूंक जायना. तो पणजे सामको विसरलो. पण ताका सांगलेलें, अरे CM तूं गोंया पळय आनी हांव तुका हेल्प करता पणजे पळोवपाक. तें देखून म्हाका हें करना करपाक. आतां ते लोकांनी पळोवपाचें न्हू कोण कितें तें. म्हाजेच वडीक कांय सांगूंक जायना. ओके, म्हाका सांगात हेजे कडेन CCP कडेन कांयच फंड ना. फंड कितलो आसा? आमचे कितें फंड पे येता न्हू ते आमी सगळे सॅलरी करता. आतां हांव येवन एक 60 lakhs आमी आतां बोर्ड लायसन्स, ट्रेड लायसन्स बॉब मारून इन्स्पेक्टरांक धाडून 15 दीस 60 lakhs कलेक्ट केल्या. आतां 50-2 बँक्स आनी इन्स्टिट्यूशन आसा जे तेमी इतके वर्सां ट्रेड लायसन्स घेवंक ना, बोर्ड लायसन्स घेवंक ना, रिपेर लायसन्स घेवंक ना. ते म्हाका कमी 2 कोटी येवंक जाय म्हाका. आतां आमी ट्राय करता. पूण कितें पयशे येता ते सगळे सॅलरी पळयता. जालें लीज एग्रीमेंट जालें जाल्यार फुडल्या वर्सा पासून म्हाका सरकाराचो हेल्प देखून नाका. कित्याक आमकां मार्केटाचेर रेंट करूं आमकां कितें येता तें. समाज कार्यकर्त्या तारा केरकर हांणी केल्ले खड्डे बाळ्ळी ग्रामपंचायतीत 25 लाख रुपयांचो घोटाळो जाल्ल्याचो जो आरोप केला तातूंत कांयच तथ्य ना. हो आरोप चुकीचो आसा अशी माहिती बाळ्ळीचे उपसरपंच भामटू वेळीप हांणी पत्रकार परिशदेंत दिल्या. मडगांवच्यान मंदार नायकाचो रिपोर्ट. सांगपाक म्हणजे आमची पंचायतीक पेपराचेर येयले आसा, सगळे पेपराचेर की बाळ्ळी पंचायतीचे 25 लाख 25 कोटी अशे सगळे पेपराचे 25 कोटी ते 30 कोटी, 25 लाख ते 30 लाख, 25,000 ते 30,000 अशी चड पेपराची अशें येयल्ली आसा. येराळाचेर 25 कोटी ते 30 कोटी येयल्ले आसा. अशें करून ते पेपराचेर आमचो घोटाळा म्हणजे बाळ्ळी पंचायतीचा घोटाळो जाला अशें एक तारा केरकर हेणें म्हणलां. त्या खातीर आमची तेमी बी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या खातीर तेंचो आमचो खुलासो करपाक. म्हणजे तेणी बाळ्ळी पंचायती म्हाजें नांव दिल्लें आसा. बाळ्ळी पंचायती उपसरपंच, माजी सरपंच हेजी घोटाळा म्हणजे ती कामां केल्ली आसात. बांय मारली, ती 2 बांय मारल्यो आसा त्यो बाळ्ळी पंचायती मार्फत मारलेली आसात. आनी तेणी एक पुराणाचेर म्हणलें आसा की ती बांय एक मारली ती कोणाक मोडी सुद्दां उपयोग करूंक उपयोग पडपाची ना म्हणून. पण ती बांय आमी पंचायतीच्या हेतून तेन्ना आतां पंचायतीन मारलेली न्ही, ती कोणी तरी इरिगेशनाक मारलेली, कोणी त्या भाटकारान मारलेली बांय. ती आमची पंचायती होती ना, ती पळय बांय मशिनी म्हणटा ती बांय आमची न्ही. जे आयडिया मागला ती 1986 पासून ते 2013 पर्यंत मागचे. आनी खंयच्या सरपंचान घोटाळा केला तो सगळे रिकॉर्ड त्या ताळ्या केरकारान काडून घेवचे आनी त्या सरपंचाचेर आरोप करचो. आनी हेच करना जाय. हांव तेजेर कायदेशीर एक्शन घेतलो आनी कायद्यान कितें तें पळयतलो. आणि आता परतून एक फावट घेऊया एक लहानसो व्यावसायिक विसव. Established in 1974, the Pride of Goa Hotel Fidalgo, situated in the heart of Panjim city on 18 June Road, offers 4-star luxury. Live in style at lavishly designed rooms at affordable rates. 103 elegant rooms,
with the Fidalgo Food Enclave. Well-equipped venues for banquets and conferences with 6 halls to choose from. Escape from hectic schedules and pamper yourself at the health spa. Combining business with pleasure, Hotel Fidalgo. सांभाळचो ना जाल्यार कोण सांभाळतलो राखपा गोंयची सोबीत काय कोण वावुरतलो ही माती लागता म्हजी माय म्हाका तिची आपुरबाय कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो हांव सांभाळचो ना जाल्यार कोण सांभाळतलो आमच्या भोंवतणी एकठांय जावपी गार्बेजीक आमी कोणूच न्हय आमीच रिस्पॉन्सिबल आसतात घुसपट जमनीची जाल्यार कोण विजवतलो नितळसाणीन रावप हो आमचो अधिकार आसा पण त्याच बरोबर ती आमची गरज आणि जबाबदारी आसा हांव सांभाळचो ना जाल्यार कोण सांभाळतलो राखपा गोंयची सोबीत काय कोण वावुरतलो ही माती लागता म्हजी माय म्हाका तिची आपुरबाय कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो विसवा उपरांत तुमकां येवकार. रस्त्याचेर दिशा दाखोवपी फलक राजभाषा कोंकणींतल्यान करपाच्या नांवाखाला व्हड घोटाळो जाल्ल्याचो दावो करून कांय जाग्यांचेर योग्य प्रक्रिया चालीक लायनासतना ते बसयल्यात ते बदलचे आनी ह्या प्रकरणाची योग्य चौकशी करची अशी मागणी कोंकणी कृती समितीन केल्या. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत कोंकणी कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सुरेल तिळवे, सचिव युगांक नायक, राजदीप नायक तशेंच मेल्कम डिकोस्ता हाजीर आसले. पणजेच्यान यशवंत परबाचो रिपोर्ट. ह्या वयले सायनबोर्ड्स हे सगळे ऑफिशियल लँग्वेजीचे हेचे प्रमाणे कायद्या प्रमाणे जावपाक जाय. हे तितून धरून आमी आमचें काम मुखार व्हेल्लें पूण पयर आमकां अशें नदरेक आयलें की फोंड्या मडकय कॉन्स्टिट्युएन्सी कांय बोर्ड लायिल्ले सायनेजीस रस्त्याचेर जे ऑफिशियल लँग्वेजीक धरून नाशिल्ले. ताची मागीर आमी म्हायती काडपाचो प्रयत्न केलो. आमी RTI फायल केलें. RTI फायल केलें तेन्ना आमकां जाप आयली RTIची की तुमचें इन्फॉर्मेशन आमी दिवपाक शकना कारण तें टेंजिबल फॉर्मेटान ना आनी अशें करून आमकां म्हायती सरकारान दिवना. जर हें सरकार ट्रान्सपरंट म्हणटा जाल्यार आमकां म्हायती कित्याक दिना हो एक मोठो प्रश्न आसा. तरी म्हायती कित्याक दिना हें आमी सोदून काडपा खातीर मागीर आमचे कांय सोर्सीस आसा तांचे कडल्यान इन्फॉर्मेशन काडली आनी तितूंतल्यान आमकां कळ्ळें की हे जे मडकय कॉन्स्टिट्युएन्सीन बोर्ड लायल्या ताच्या फाटल्यान एक मोठो घोळ आसा. ब्रायट सायन्स एंड सिस्टम्स ही हें एक आस्थापन आसा जें बोर्ड तयार करता. ताणें चीफ इंजिनियर नॅशनल हायवे PWD डिपार्टमेंट हेका लेटर बरयलें, ऑफर लेटर बरयलें ज्याची तारीख आसा 22 जुलय 2013 आनी तांकां सांगलें की आमी गोंयांत सगळे सायनबोर्ड्स तुमकां तयार करून दिता. ऑलमोस्ट 2600 सायनबोर्ड्स 6 गॅनेटरीज म्हणजे त्यो व्हडल्यो सायनबोर्ड्स आसता त्यो एंटर करता आसतना आनी त्याच भशेन आमी मांडवी कडले गार्डन आसा तें मेंटेन करून दिता. पूण हें करता आसतना आमी सरकाराचेर कांयच आर्थीक
बर्डन घालना सरकाराक कांयच आपलो पयसो मोडचो पडपाना. आमी स्पॉन्सरशीप बेसिसाचेर हे करतले, स्पॉन्सरशीप घेतले, ह्या बोर्डांचेर स्पॉन्सरशीप लायतले. त्याच प्रमाणे मांडवी पुलाच्या सकलचो जागो आसा ताजेरूय आमी स्पॉन्सर तोय बीन जागो आमकां दिवचो स्पॉन्सरशीप लावपाक. आनी रस्त्या कुशीक जितले बोर्ड हे आसा, लायटीचे पोल्स आसा, लायटीचे खांबे आसा, तांचेरूय आमकां स्पॉन्सरशीप लावपाचो हक्क दिवचो अशें ह्या हेणें मागलें. आनी ते बीन 10 वर्सां खातीर 10 वर्सां खातीर हो कॉन्ट्रॅक्ट तांच्यांनी सांगलो. आनी एज अ पायलट प्रोजेक्ट मडकय कॉन्स्टिट्युएन्सीन फ्री ऑफ कॉस्ट सगळे बोर्ड तयार करून दिता म्हणून तांच्यांनी सांगलें. टीआरई विस्थापितांच्यो सगळ्यो मागण्यो पुराय करतले. तशेंच ताजे खातीर कायद्यान काय फेरफार करचो पडलो जाल्यार ते काम रोखडेच करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दितले अशें मंत्री दयानंद मांद्रेकार हांणी सांगलां. दिवचल तालुक्यांतले साळ हांगासर आशिल्ले टीआरई विस्थापीत पुनर्वसन कॉलनीतले अंतर्गत रस्ते आनी वसाहतीक जोडपी मुख्य रस्त्याचे बांदकामाचो शुभारंभ केले उपरांत ते उलयताले. ह्या वेळार तांचे वांगडा दिवचलेचे आमदार नरेश सावळ आनी हेर मानेस्त हाजीर आसले. दिवचलेच्यान सुदेश मयकराचो रिपोर्ट. ज्या अर्थान हांगा खांबे उबे दिसता त्या अर्थान म्हाका दिसता तांकां जे लागणारे एरी फिडर आहा हे खंय तरी कित्याक अडचणीक लागून उरले आसतले. येणाऱ्या काळात ते येतले. तुमचे लायटीची कनेक्टिव्हिटी आहा ही कनेक्टिव्हिटी जातली ती तुमची योजना जातली. ह्या पुनर्वसनान डेव्हलपमेंटाक सुरू जाता आणि मेजर डेव्हलपमेंटाक सुरू जाता. कारण हो रस्तो समजा जर करतले जाल्यार सरकाराक आपले पयशे मोडपाची गरज ना. तिळारी कडेन पयशे आसा त्या तिळारीतल्या पयशांतल्यान हो रस्तो करपाक जाता. आणि गोंय सरकार सुद्दां तशें थोडेशें पळयलें जाल्यार आर्थीक प्रॉब्लेम आसा. पूण तो आमी सगळ्यांनी थोडोसो जर आमी कळ सोंसली जाल्यार आमकां नक्की आमचो विकास आमकां जातलो. आनी आतां खबराचित्र सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट पळोवया गोंयच्यो कांय मुखेल खबरो. अंदूच्या 44व्या इफ्फीचे हॉलिवूड अभिनेत्री सुझान सरडन हांच्या हस्तुकी जातले उक्तावण. दाबोळच्या नव्या टर्मिनल इमारतीचे डिसेंबराचे 3 वेळ उक्तावण. आमदार माविन कुदिनोन दिल्या माहिती. आणि लोकसभा वेंचणुके खातीर दक्षिणेचे आनी उत्तरेचे मेळून 8 नांवां धाडटले दिल्लीक सुभाष शिरोडकार. आनी आजचे खबराचित्र हांगाच सोंपता. तुमी पळयत रावात RDX गोवा. देव बरें करूं.